ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर मनीषा पवार म्हणून आहेत बागणीमधून, त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे। तर मनीषा काकू म्हणतात, माझं वय जे आहे की ते 68 वर्ष, म्हणजे 67 संपलेले आहेत, 68 सुरू झालेलं आहे। मला म्हणतात की माझं लग्न ज्या वेळेला झालं त्याच्या आधी मी 2-3 वर्ष आईंच्या मार्गामध्ये आलेले होते आणि मी खूप लहान वयात आईंच्या मार्गात आले, हे मला खूप म्हणजे मी नशिबवानच म्हणावं लागेल। आणि 6वी 5वी 6वीत असताना मी आईंच्या मार्गात आले। कोल्हापूर हे त्यांचं हे आहे, माहेर आहे। तर म्हणतात त्यामुळं तिथं आहे आईंचं आणि मला खूप भारी वाटतंय। म्हणतात की मी आईंच्या मार्गात खूप लहान वयात आले। माझ्या वयाच्या आत्ता ज्या लेडीज मी बघते त्या कधी आत्ता आईंच्या मार्गात आलेल्या आहेत आणि त्यामुळं मला असं वाटतंय आयुष्याची कितीतरी वर्ष आईंशिवाय गेली म्हणजे व्यर्थ गेल्यासारखे आहेत। म्हणजे त्यांना जरी सुखाची वाटत असतील किंवा त्यांचे मतं काय आहेत मला माहिती नाही म्हणतात, पण आईंच्या शिवाय मला तरी असं वाटतं आईंच्या शिवाय किंवा गुरूंशिवाय जी आयुष्याचे दिवस असतात आपले ते सगळे व्यर्थ जातात। का तर गुरूंशिवाय खरंच काही पर्याय नाही आहे असं म्हणत होत्या त्या। आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्हणतात मला टीचर व्हायचं होतं म्हणतात, पण माझी 8वी पण झाली म्हणतात आईंच्या कृपेनं, पण मला घरच्यांनी म्हणजे पुढं शाळा पण नाही हे केली आणि घरच्यांनी माझं लग्न लावलं म्हणतात। पण 7वीवर सुद्धा त्यावेळेला जॉब लागत होते, शिक्षिका होता येत होतं, पण घरच्यांनी हे केलं नाही आणि त्यावेळेला मी आईंवर फार नाराज झाले म्हणतात की मला खरंच आई तुम्ही का असं केलं असेल की मला नाही तुम्ही टीचर होऊ दिलं आणि माझं लगेच लग्न पण ठरवलं वडिलांनी म्हणतात। आणि खूप वाईट वाटलं त्यावेळेला। असं वाटलं की आपण काहीतरी स्वप्न बघितलं आणि आईंमुळं बरेच अनुभव छान छान आधी आलेले होते म्हणतात 2-3 वर्षात। पण ज्या वेळेला आईंनी असं माझं लग्न लावलं, मला टीचर होऊ दिलं नाही, त्यावेळेला पूर्ण माझं स्वप्न तुटल्यासारखं झालं आणि लग्न पण अशा घरामध्ये झालं ज्या घरामध्ये आम्ही तिघी जावा, त्याच्यानंतर म्हणजे आमचे तिघांचे नवरे, सासू सासरे, त्यांची दोघींची मुलं, हे सगळे एवढ्या मोठ्या फॅमिलीमध्ये माझं लग्न झालं। त्यावेळी तसंच होतं म्हणतात आणि शेती भरपूर होती, हे बघून माझ्या आईवडिलांनी दिलेलं होतं, शेती भरपूर। आणि नवरा माझं म्हणतात काय एवढं खास सर्व्हिस नव्हती, काहीतरी असं किरकोळ कामाला वगैरे जायचं एका कंपनीमध्ये। आणि मग अशामध्ये म्हणतात लग्न ज्या वेळेला झालं त्यावेळेला मला असं वाटायला लागलं होतं मी शिकलेली आहे, तर मी नवऱ्याला सांगून वगैरे किंवा घरच्यांना थोडंसं सांगून मला जर शिक्षिका म्हणून जर कुठं लागलं तर सगळ्यांचं चांगलं होईल, माझं पण चांगलं होईल असं माझी इच्छा होती। पण ते काही झालं नाही म्हणतात। अशा घरामध्ये लग्न झालं की जिथं फार सोवळे ओवळे आपण म्हणतो ना ते पाळले जात होते आणि खूप पुरातन विचारांची लोकं होती की ते करू देणारच नव्हते। आणि त्यावेळेला नव्हतीच एवढं जास्त सर्व्हिस करणारी मुलगी म्हटल्यावर फार 7वी 8वी शिकलेली फार शिकली असं होतं म्हणतात त्या त्या ह्याच्यामध्ये। आणि तर त्या म्हणतात मी आईंनासुद्धा बघितलेलं आहे, मी आधी सांगितलं काय अनुभवामध्ये माझ्या लक्षात येईना, आईंनासुद्धा मी बघितलेलं आहे म्हणतात, पण त्या आईंचे पाय जाऊन धरावे किंवा आईंना अगदी मनातलं बोलावं इतक्या जवळून नाही बघितलं म्हणतात, तेवढं नशीब नव्हतं। पण आईंना बघितलं हे त्यांनी ज्यावेळेला बोलल्या ह्या देहानं जिवंतपणी आईंना बघितलं, माझ्या गुरूंना बघितलं आणि माझ्या डोळ्यातून त्यावेळेला धारा लागलेल्या म्हणतात आईंना ज्यावेळेला मी बघितलं। तर पण त्यांच्या पायांना स्पर्श करू शकले नाही म्हणतात ह्या हातांनी वगैरे। तर ही खूप मोठी गोष्ट आहे, आईंना बघणं हीच खूप मोठी गोष्ट आहे। तर ज्या वेळेला लग्न झालं तर त्यावेळेला म्हणतात माझं काहीही म्हणजे अस्तित्व नसल्यासारखं वाटायला लागलं नंतर एक 3-4 महिन्यांनी। का तर नवरा म्हणणारा काही तेवढी किंमतच देत नव्हता आणि त्यावेळी तशी लोकं होती म्हणतात काय असं हे नाही की माझ्यासोबतच फार असं। तर जावांना पण त्यांचा एक प्लस पॉईंट असा होता की मला तो लगेच नाही, पण
8-9 महिन्यानंतर, आत्ता कसं 6-7 वर्ष गेली किंवा 2-3 वर्ष गेली मग मुलाचा वगैरे विचार केला जातो, त्यावेळेला तसं काही हे नव्हतं. म्हणतात की लगेचच मुलाचा विचार वगैरे करावा लागायचा. तर 9-10 महिने झाले तरी मला काही आई होण्याची चिन्ह दिसत नव्हती. तर त्यावेळेला सासूबाई वगैरे बोलायला लागल्या की राहिलं पाहिजे हिला, राहिलं पाहिजे हिला. मला कळत नाही लोकांचे विचार. असं जी म्हणतात ना, आता राहिलं पाहिजे बघ, अरे हे काय म्हणजे बोलण्याचं आणि हे मेन जास्त करून बायकाच की राहिलं पाहिजे हिला, आता राहिलं पाहिजे म्हणजे काय आणून काय पोटात काय हे करायचं असते का आपलं आपण. विचित्रपणाचे कळस असतात बोलण्याचे माणसांचे. तर त्या म्हणतात सारखं म्हणायचे, आता हिला राहिलं पाहिजे बघ, आता हिला राहिलं पाहिजे बघ. आणि त्यांचं ऐकून माझे मिस्टर पण, का तर दोघी जावांना मुलं होती म्हणतात. एका जावेला एक मुलगा एक मुलगी होती, मोठ्या जावेला दोन्ही मुलंच होती. आणि मग मला म्हणतात सारखे टॉर्चर करायला लागले. आणि मी आईंची सेवा सोडली नव्हती लग्नानंतरसुद्धा. मला टीचर झाले नाही मी म्हणून मी खरंच खूप नाराज होते आईंवर. आणि तरी पण मी सेवा कधी सोडली नाही म्हणतात. माझी जी सेवा होती नित्याची, मी बालोपासना करायची म्हणतात, त्याच्यानंतर सायंस्मरण करायची, नामस्मरण माझं सतत चालू असायचं. असं काही एक वेळ नव्हती नामस्मरणाची, पण सायंस्मरण आणि बालोपासना करायच्या आधी 5-5 मिनटं नामस्मरण ते चालूच असायचं. आणि इतर वेळीसुद्धा काम करताना नामस्मरण चालू असायचं. पण हे सगळं घरच्यांपासून लपवून, सासरी काहीही मला माहीत होतं की हे घर असं आहे, तर मी इथं आईंना आणू शकत नाही किंवा आईंचं काही मी करता असं कुणाला दाखवू शकत नाही. तर अशा पद्धतीत चाललेलं होतं. जवळजवळ 3-4 वर्ष झाली म्हणतात, तरी मला मूलबाळ व्हायचं काही हे नव्हतं. आणि मग इतकं मला त्रास व्हायला लागला त्या गोष्टीचा म्हणतात की का तर जे पण आहेत लोक आजूबाजूची ती तर बोलणारीच, पण आपल्या घरातली पण बोलणारी. आणि नवरासुद्धा ज्या वेळेला बोलायला लागतोय त्यावेळेला मग ते खूप त्रासाचं होतं आहे. आणि जाणार तर माहेरी पण असंच की माहेरच्यांनीच ढकलून दिलं आहे आपल्याला, तर आपण कुठं माहेरात जाणार आहे. माहेरी जायचं म्हटलं तर कधीतरीच वर्षातून 2 वर्षातून. ते पण त्यावेळी असं होतं की एखाद्या मुलीला जर मूलबाळ नसेल तर त्यावेळेला माहेरी गेलं की फार माहेरची पण तसंच की आजूबाजूची लोक, अव्वा अजून हिला मूलबाळ नाही, अव्वा अजून हिला मूलबाळ नाही असं बोलायचे म्हणतात. आणि मग त्यामुळं ना असं वाटायचं नकोच, तिकडं पण जायला नको. आणि अजूनही असे प्रकार आहेत बरं का, की म्हणजे ज्याला मूल होतं आहे त्यांची मुलं ह्यांना सांभाळणार असतात काय, का म्हणजे मुलं झालं नाही म्हणजे आपलं आयुष्यच संपलं. मला फार विचित्र वाटतात ह्या गोष्टी. म्हणजे पर्सनली माझं सांगते मी, त्यांचं नाही. मला फार विचित्र वाटतात. एखाद्याला मूल बाळ नसेल किंवा एखाद्याला मुलं नसतील तर काय आयुष्य संपलं म्हणायचं का? अरे का म्हणजे का मुलं बाळ झाल्यावरच सगळं सुख येणार आहे? प्रत्येकाच्या दृष्टीनं तो भाग वेगळा असतो आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मूलबाळ खूप छान गोष्ट आहे. मग त्यांच्या दृष्टीनं आहे. ज्यांच्या दृष्टीनं नसेल एखाद्या वेळेस तर त्यांनासुद्धा माणसं इरिटेट करतात की मूलबाळ नाही म्हणजे इतकं मोठं की जगातलं सगळं मोठं आभाळ फाटलं आणि त्यांच्याच अंगावरती पडले काय, अशा पद्धतीनं ते बिहेवियर करतात. आणि जणू काय म्हणजे ज्यांना खरंच चांगल्या भावनेनं म्हणायचं असतात ते ब्लेसिंग देतात, पण जे चुकीच्या व्ह्यूनं बोलतात ना ती लोक फार असं म्हणजे काय की हिच्याकडं किती मोठी गोष्ट नाही आहे. आपण व्यवस्थित असणं, माझ्या दृष्टीनं तर आपण व्यवस्थित असणं, आपण आनंदी असणं, आपण आपल्या कामात समाधानी असणं आणि मूलबाळ वगैरे ही गोष्ट असली तरी ठीक आहे आणि नसली तरी मजेत आहे. हे अशा प्रकारचं जगणं असलं पाहिजे. मी तुम्हाला खरं सांगते, ह्या गोष्टी गौण आहेत. ना मुलं बाळ, ना नवरा, ना आईवडील, ना कोण आपले नातेवाईक जे टोमणे मारतात ते तर फार लांबची गोष्ट. हे कोणीही आपल्यासोबत नसणार आहे. आपले गुरु, आपला देव आणि आपण, हे तीनच म्हणजे आपण सगळ्यात जवळचे आहोत. तर आपल्यासोबत सगळ्यात जवळचं कोण असेल तर मला वाटते आपले गुरु, आपला देव
ह्याच गोष्टी आपल्या जवळच्या असतात, बाकी कुणीही आपले जवळचे नसतात. आईवडील वगैरे आपले हितचिंतक असतात वगैरे, हे सगळं जरी ठीक असलं तरी एका मर्यादेनंतर कुणीही कुणाचं नसते. मग मुलं-बाळं लांबची गोष्ट, मुलं-बाळं नसली तर फार म्हणजे डिप्रेशनमध्ये फार त्रासात व्यक्ती जातात. काय जायची गरज आहे एवढं? ठीक आहे, 4 लोकं बोलतात ना, भरून घेऊ देत म्हणायची त्यांची पोथी चांगली, पापांची जेवढी असतील तेवढी भरून घेऊ देत. आपण मस्त राहायचं, मस्त खायचं प्यायचं, मस्त जे जीवन आपल्याला देवानं दिलेलं आहे, प्रत्येकाला एक वेगळं जीवन दिलेलं आहे, तर ते मस्त जगणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ते आपल्याला जगायचं आहे, जगता आलंच पाहिजे, जगायचंच. जे बोलतात ना त्यांच्या नाकावर टिचून जगायचं, मी तर म्हणते. का तर मुलं बाळं काय आपल्याला आयुष्यभर म्हणतात की म्हातारपणी कोण सांभाळणार, मग तुम्हाला हे काय आणि तुम्हाला ते काय. अरे काय करायचं आहे, प्रत्येकजण आलं आहे. मुलं बाळं असणारी माणसं अनाथाश्रमात का जाऊन राहतात, मला ही गोष्ट कळत नाही. आणि मुलं बाळं असली म्हणजे असं नाही आहे, आपले कर्म आपल्यासोबत शेवटी कोण असेल काय नसेल काय हे आपले कर्म ठरवत असतात. माझा हा व्ह्यू आहे, माझा हा दृष्टिकोन आहे. म्हणजे ज्यांना खरंच मुलाबाळांची इच्छा नसेल ना त्यांनासुद्धा माणसं टॉर्चर करतात, किंवा ज्यांना खरंच म्हणजे एखाद्याला खरंच प्रॉब्लेम असेल, ज्यांना आहे इच्छा पण प्रॉब्लेम असेल, तर काय मग त्यांना सारखं टोमणे मारून तुम्ही काय साध्य करताय, मी फार शहाणा आहे, मी फार शहाणी आहे, किंवा काय त्यांना तुम्ही सांभाळणार असताय का? जे बोलतात ते त्यांचं म्हातारपण किंवा त्यांना जे वाटत असतं ते त्यांनी काढणार असतात का? आणि पिढी चालवायची गोष्ट काही जण बोलतात, पिढी चालवणं ही तर फार गोष्ट वेगळी आहे. मी आता खूप जास्त बोलत नाही, खूप बोललेच मी ऑलरेडी. पण आहे ह्या गोष्टी फार त्रासदायक आहेत. तर त्या म्हणतात, मला काकू म्हणत होत्या की मला ज्या वेळेला मूलबाळ होत नव्हतं तर मला माझ्या खाण्यावरनं सुद्धा लोकं बोलायचीत घरात. का तर एकत्र फॅमिली होती, तर खाण्यावरनं सुद्धा म्हणायचीत की अरे किती खाते ही, आणि खाऊन काय उपयोग, मुलंबाळ नाही काय नाही, नुसता धरणीला भार आहे, मूलबाळसुद्धा एखादं देऊ शकत नाही नवऱ्याला. हे असले शब्द म्हणतात मी ज्याला ऐकायची त्याला असं वाटायचं की खरंच नवरा सोडून द्यावा, आपण कुठंतरी आपल्याला सर्व्हिस लागत होती म्हणतात मला, तर सर्व्हिस करून आपण राहावं वगैरे वाटायचं म्हणतात. पण आईवडील नव्हते ना तेवढे म्हणतात सपोर्ट करणारे. आईवडील म्हणायचे नाही नाही तसं काय करायचं नाही, तसं नसतंय, लोकं नावं ठेवतील, हे करतील. आणि खूप वाईट वाटायचं. मी आईंना दूषणं द्यायची तरी पण सेवा करायची म्हणतात, मस्करी नाही म्हणतात त्या काळामध्ये. आणि काही डोहाळे जेवण असलं, बारशी वगैरे असलं, कुणाचं काय असलं ना तर मला बोलवायचे नाहीत म्हणतात, दोघी जावा जायच्या. त्यांचीसुद्धा मुलांना थोडंसं काहीतरी आजारी वगैरे पडलं ना माझ्याकडं कसं तरी बघायच्या. ह्या सगळ्या गोष्टींचा फार मनस्ताप व्हायचा म्हणतात. मी रडायची आणि माझ्या रूममध्ये येऊन तेवढंच काय ते होतं म्हणतात की एक मोठं घर आणि खूप सारी शेती, आणि ते मोठं घर बघून माझे आईवडील पागल झालेले होते म्हणतात आणि माझं लग्न केलं. पण तुम्हाला सांगू म्हणतात की ज्यावेळी आपण खूप मोठ्या अशा घरामध्ये जाऊन पडतोय त्यावेळेला तर खूप लेडीजचं असंच होतं. आणि तर त्यावेळेला असं जर आपले एखादा मायनस पॉईंट असेल तर लोकं फार बोलतात फार. आणि म्हणजे म्हणतात ना की शेकून घेणारे, हात शेकून घेणारे तर बरोबर शेकून घेतात, आणि आग लावून देणारे तर बरोबर लावून सोडतात. तर आपण जास्त लोड नाही घ्यायचा. मी म्हणते ज्या लेडीज आहेत त्या आपण जास्त लोड नाही घ्यायचा. बोलणारे बोलू देत, आपण फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की बोलणारे त्यांच्या पोती भरून घ्यायला लागलेली आहेत, त्यांच्या पापांची पोती भरून घ्यायला लागले. का तर हा दोष नसतोय, हे काहीतरी फिजिकली मेंटली काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा एखाद्याची इच्छाच नसेल तर त्याला फार हे देऊन मागं काहीतरी बोललं जातं आहे, काय घाण बोललं जातं आहे. मग हे त्यांची पोती भरून घेतात म्हणायचं. आपण फक्त एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला मस्त जीवन जगायचं आहे. तर जाऊ दे. मग काकू म्हणतात अशा पद्धतीनं म्हणतात 4-5 वर्ष गेली, मी सेवा करायची पण काही नाही म्हणतात, काही नाही. आणि नवऱ्याचं पण त्यात दोघा धीरांपेक्षा नवऱ्याचा पैसा पण त्यात कमी होता, आणि त्यामुळं तर फारच मला त्रास दिला जायचा म्हणतात. का तर त्यांचा पैसा सगळ्यांचा, ते मात्र घरात एक चांगली गोष्ट होती म्हणतात की जे पण शेतीतलं येईल ते सासूबाई माझ्या म्हणजे नियमाप्रमाणे सगळ्यांना समान हे हिस्सा असायचा, पैसा वगैरे काही जे असेल ते.
आणि दुसरी गोष्ट, त्यांनी नंतर पण सगळ्या वाटण्या समान केल्या. त्यांची वयं झाली ज्या वेळेला, त्यावेळेला त्यांनी सगळ्या गोष्टी समान वाटण्या केल्या. कुठंही त्यांना त्या गोष्टीत मी दोष देणार नाही म्हणतात त्या. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी ज्या वेळेला घर एकत्र होतं फॅमिली, त्यावेळेला त्यांनी बरोबर हे केलेलं होतं की तुझी 2 मुलं आहेत, तुमचं हे आहे, तुम्ही एवढा खर्च उचलायचा, तुम्ही हे एवढा खर्च द्यायचा आणि तुम्ही एवढा खर्च द्यायचा, असं सगळं हे होतं. त्यामुळं शेवटपर्यंत सासूबाई आणि आमचे सासरे होते तोपर्यंत एकत्र फॅमिली टिकून होती म्हणतात. का तर त्यांचे काही काही रूल खूप चांगले होते. पण एकत्र फॅमिली असल्यामुळं मला खूप जास्त त्रास झाला, का तर मला लवकर मूलबाळ झालं नाही. आणि मग तर नंतर म्हणतात माझा खूप आईंवरचा विश्वास डळमळीत व्हायला लागला. आणि असं वाटायला लागलं की कुठलं काय आई बी काय नाही आहेत, आणि उगीच काहीतरी आहे हे. आणि जर आई असत्या खरंच, तर आई त्यावेळेला तर देहात होत्या म्हणतात. आणि आईंचे जर खरंच काहीतरी महात्म्य असतं किंवा आईंनी सांगितलेल्या खऱ्याच गोष्टी हे जर असत्या, मला एवढा का त्रास झाला नसता. मी तर लग्नाच्या आधीपासून करत होते 2-3 वर्ष, आणि त्याच्यानंतर मी बालोपासना करायची, मी सायन्स स्मरण करायची आणि सगळं मी करायची. नामस्मरण भजनाच्या आधी 5 मिनटं, बालोपासनेच्या आधी 5 मिनटं नामस्मरण, इतर काही कामं करताना मी नामस्मरण करायची. तर म्हणतात मला मग नंतर विश्वास बसेना म्हणतात ह्या गोष्टींवर. पण सेवा कधीही चुकवली नाही म्हणतात. तरीसुद्धा मी जी माझी नित्याची उपासना आहे, का तर 4 ते 5:30 त्यावेळेलाच मी भजन करायची म्हणतात. त्या वेळेपासून आजपर्यंतचा माझा तोच नेम आहे म्हणतात, 4 ते 5:30 सायन्स स्मरण. तर त्यामुळं मी कधी असं त्या नियमात खंड केला नाही. फक्त बालोपासनेची वेळ लग्नानंतर बदलली, ती मी संध्याकाळी करायला लागले म्हणतात. आणि माझे मिस्टर तसे पण वेळानंच यायचे, आणि आले जरी तरी पण ते त्यांच्या फॅमिलीसोबतच बसलेले असायचे. खूप वेळानं ते यायचे. आणि मग मी तर जास्त बसायची नाही म्हणतात. सगळी घरातली कामं आवरली, झाडलोट, माझ्या वाटणीची जे भांडी सगळी असली घासायची, संध्याकाळी असायची, ती घासली की मी एकटी येऊन बसायची म्हणतात. आणि मग बालोपासना व्हायची माझी तेवढ्या वेळात. त्यामुळं मला कधी प्रॉब्लेम येत नव्हता म्हणतात. आणि कधी कुणाला सांगत पण नव्हते मी हे करते म्हणून. अशामध्ये म्हणतात की 5-6 वर्ष ही खूप त्रासात गेली. किती त्रास झाला असेल विचार करा म्हणतात. नवरा तर माझ्याशी नीट बोलतसुद्धा नव्हता, काहीसुद्धा हे नव्हतं म्हणतात. खूप वाईट दिवस होते ते. उठलं की टोमणे ऐकायचे, उठलं की हे करायचं. आणि ज्या पण वेळेला 1-2-3 महिने गेले की त्यांच्या लक्षात यायचं अजून काही राहिलेलं नाही आहे, काही हे नाही आहे, हिचं आहे तसंच आहे ते. तर सुरू व्हायचं म्हणतात रोज. आणि खाण्यावरून तर मी म्हणतात असं वाटायचं की कुठं जाऊन भीक मागून दुसरीकडनं खाऊ का काय, की नको ह्यांच्या घरातलं खायला, एवढ्यापर्यंत हे व्हायचं म्हणतात. की खाण्यावरनं एवढे टोमणे अगं बाई किती खात्या ही, आणि काय उपयोग आहे ते खादीला खार धरणीला भार. आणि कधी तर मला असं म्हणायचे म्हटले की नुसता खाऊन सांड आहे आणि काही नाही, पोटाला मूलबाळसुद्धा एका नवऱ्याला घालू शकत नाही, काही हिच्या जन्माचा अर्थ आहे. तर असं वाटायचं म्हणतात की माझ्या जन्माला एवढं दूषणं देतात की मी एखादी सर्व्हिस करून का राहिले नाही. मला टीचर व्हायची फार इच्छा होती म्हणतात, फार प्रचंड. असं बोलले की मी दिवसभर रडायची. आणि एक माझ्याकडं पुस्तक तेवढं होतं आईंचं, त्याच्यातला फोटो बघायची मी आईंचा आणि रडायची. खूप काही बोलायची म्हणतात, आईंना पण काही बोलायची म्हणतात, पण करायचीच तरी पण बालोपासना आणि माझं सायन्स स्मरण. अशामध्ये म्हणतात 6-7 वर्ष गेली. आणि 6-7 वर्ष गेल्यानंतर 7वं वर्ष ज्या वेळेला सुरू झालं, त्यावेळेला 6-6.5 वर्षांनीच म्हणतात 6 वर्ष झाली असतील. आणि त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांनी कुणालाही न सांगता एक बिझनेस चालू केला मसाल्यांचा. त्यांचा चुलत भाऊ होता राकेश म्हणून म्हणतात, त्याच्यासोबत त्यांनी मसाल्याचा बिझनेस चालू केला म्हणतात. आणि कुणालाच माहिती नव्हतं, त्यांच्या आईवडिलांना वगैरे पण त्यांनी नाही सांगितलं. माझी खूप लांबची गोष्ट म्हणत होत्या त्या. तर खूप म्हणजे जवळजवळ 7-8 महिन्यानंतर, म्हणजे लग्नाला 7 वर्ष होत आलेली होती म्हणतात जवळपास त्यावेळेला. 7-8 महिन्यानंतर त्यांना खूप चांगला फायदा पडायला लागल्यावर त्यांनी मला बोलले की असं
की मी एक बिझनेस चालू करतो आहे आणि तर बघ मला असं वाटतं आहे की ह्या बिझनेसमध्ये मला चांगली प्रगती व्हायला लागली आहे. मी कुणाला सांगितलं नव्हतं. रात्री आईला बोललो आहे आणि आता तुला बोलतो आहे की असं मी कुणाला सांगितलं नाही. आईला पण सांगितलं की कुणाला काय बोलू नकोस, तर तू पण बोलू नकोस. आता म्हटलं आईनं सांगितलं असेल सगळ्यांना, पण नाही म्हणतात. सासूबाईंनी त्यांनी सांगितलेलं होतं त्यामुळं सासूबाईंनी कधीच कुणाला सांगितलं नाही म्हणतात. जोपर्यंत बाहेरच्यांकडून कळलं नाही किंवा तो बिझनेस एक्सपांड झाल्यावर मग समजलं घरी, तोपर्यंत म्हणतात सासूबाईंनी किंवा मी कुणालाच नाही सांगितलं. माझं लांबचीच गोष्ट, पण सासूबाईंनी नाही सांगितलं. तेवढं मात्र त्या गोष्टी चांगल्या होत्या म्हणतात त्यांच्याकडं. आणि मग म्हणतात अशा पद्धतीनं बिझनेस चांगला चालायला लागल्यावर एकदा म्हणजे बघा किती वर्षाची सेवा झाली म्हणतात. आधीचे माझे लग्नाआधीचे 2-3 वर्ष, 3 वर्ष तरी धरली पाहिजेत आणि ही 6 वर्षाची म्हणजे 9 वर्षाची सेवा घडली. त्या उपासनेमध्ये 9 वर्षामध्ये मला कधीही समाधान मिळालं नाही म्हणतात. म्हणजे अशीच उपासना माझी चालू होती. नुसत्या परीक्षाच आणि त्रासच. ह्याच्या पलीकडं मला आठवत नाही 9 वर्षात मी कधी कुठला सण खूप आनंदाचा घालवला किंवा खूप आईंचा वाढदिवस वगैरे हे ते तर नंतर लग्नानंतर मला हे काहीच माहीत नव्हतं म्हणतात. यायचं पण आणि जायचं पण काही नाही. कुठली दिवाळी, कुठला सणवार कधी मला म्हणतात 3-4 वर्षानंतर सगळ्यांना नवीन कपडे घेतले जायचे दिवाळीला, पण मला नवीन कपडेसुद्धा घेतले जायचे नाहीत. माझ्या सासूबाई घ्यायच्या नाहीत मुद्दाम. मला कपडे घ्यायचे नाहीत. आपल्या मुलाला घ्यायच्या, पण मला घ्यायच्या नाहीत. पण माझ्या नवऱ्यानं कधीही त्यांना म्हणले नाही की एवढ्या सगळ्यांना कपडे घेतास, दोन्ही सुनांना घेतास, सगळ्यांना घेताय तुम्ही, पण तिलाच काय एकटीला हे करताय, तिला तसं का करतेस, असं कधीही त्यांनी म्हटले नाहीत. म्हणलं मी सगळे सणवार रडत घालवले. सगळे सणावारांना खूप त्रासात दिवस काढले म्हणतात. आणि सगळं दिवाळीचं केलेलं असायचं, पण मी खाताना कधीतरी असं चोरून खायची म्हणतात. काहीतरी घेऊन असं लपवून साडीत घालून मग खायचे दिवस होते. त्यावेळेला वय काय खूप जास्त नव्हतं म्हणतात आणि ते खायचं वय होतं, तर मी चोरून खायची म्हणतात काय जर खायचं झालं तर. आणि मला खूप वाईट वाटायचं म्हणतात. आणि माहेरी गेलं तरी पण तेच की ते काय सांगितलं तरी पण त्याने असतंय गं, असंच असतंय, तसंच असतंय, असं करून परत 4 दिवसानं पाठवून द्यायची म्हणतात. आणि मग अशामध्ये 6 वर्षानंतर म्हणतात की एकादशी होती आणि एकादशी दिवशी काय म्हणतात माझे ग्रहमान त्यावेळी माझ्या सेवेची पूर्तता झाली असं वाटतंय म्हणतात. आणि त्यावेळेला एकादशी दिवशी माझी सेवा वगैरे सगळी झालेली होती आणि 8 वाजताच माझे मिस्टर आले. कधी एवढ्या लवकर यायचे नाहीत, 8:30-9 वाजता यायचे म्हणतात. आणि खरं त्या दिवशी 8 वाजता आले ते. 8 वाजता आले आणि मी म्हटलं माझी बालोपासना वगैरे करायची आहे आणि हा माणूस लवकर आला, यायचं बेडरूममध्ये वगैरे आला. तर एवढ्या वर्षात कुणालाही माहीत नव्हतं म्हणतात मी काही सायन्समरण करते किंवा आईंचं करते किंवा काय करते माहीतच नव्हतं म्हणतात अजिबात. आणि नवऱ्याला सुद्धा नाही म्हणतात. बाकीच्यांना तर फार लांबची गोष्ट. म्हणजे नवऱ्याचं माझं किती चांगले रिलेशन असतील आणि किती चांगलं मला नवरा सांभाळत असेल तुम्ही विचार करू शकताय म्हणतात. आणि त्या दिवशी मग ह्यांनी लवकर आल्यात म्हणून माझी भांडी वगैरे त्यांना अजून सगळं व्हायचं होतं. आणि मग म्हणतात मी भांडी जिथं घासायला जात होते, बाहेर होतं म्हणतात आमचं भांड्याचं वगैरे. आणि तर मी जेवण वगैरे त्यांना वाढलं लवकर आलेत म्हणून. आणि मी भांडी वगैरे घासायला त्यांनी गेले त्यावेळेला म्हणतात मी तिथंच बालोपासना पहिल्यांदा म्हणतात तिथं मी बालोपासना केलेली होती. की परत ह्यांनी जर आत आले वगैरे तर त्यांच्या पुढं कुठं बालोपासना करणार म्हणून. आणि उगीच आणि मग सासूबाई म्हणाले किती वेळ ग भांडी घासायला, का तर 20-25 मिनटात माझी भांडी व्हायची. आणि बालोपासना म्हणायला लागले तर कुणाला तरी कळू नये म्हणून, का तर भांडी टाकायला वगैरे सगळेजण यायचे. तर मी अगदी बारीक आवाजात एकदम मनातल्या मनात असं बालोपासना केल्यासारखं करायची म्हणतात. केली होती त्या दिवशी. आणि मी बालोपासना करून मला अजूनही आठवतोय म्हणतात तो दिवस. मी भांडी घासली बालोपासना करताना. आणि आरतीला आपण ज्यावेळेला उभा राहतोय ना म्हणतात, तर त्यावेळेला मी उभारून असं वाकून मी भांडी धुत होते म्हणतात. आणि खूप वाईट वाटत होतं
की आपण ह्यासुद्धा गोष्टीसाठी लाचार आहोत. प्रार्थना करण्यासाठी सुद्धा आपण लाचार आहोत. ज्या घरात आपण प्रार्थना करतो आहे तिथं काहीच म्हणजे आपण देवाची प्रार्थनासुद्धा अगदी मनापासून मोठ्यानं करू शकत नाही. रडले म्हणतात मी त्या दिवशी. आणि तो एकादशीचा दिवस आजही माझ्या लक्षात अजूनही आहे म्हणतात. आणि मी आत आले म्हणतात, का तर एकादशीला माझ्या सासू सासऱ्यांचा उपवास असायचा म्हणतात. आणि त्यामुळे माझ्या पूर्ण लक्षात की आले म्हणतात. त्यांना खिचडी वगैरे त्यावेळेला केलेली होती. आणि मी आले बालोपासना वगैरे भांडी वगैरे सगळे आणून मी सगळे व्यवस्थित हे केलं. आणि ज्यावेळेला मी बेडरूममध्ये आले, मी आल्यानंतर एक 10-15 मिनटातच माझे मिस्टर आले म्हणतात. मी म्हटलं एवढ्या लवकर कसे काय आलेत? तर मला त्यांनी दार बंद केलं आणि मला म्हटले की हे तुझ्यासाठी आणले. आयुष्यात इतक्या वर्षात मला साडीचा पीस मला माहेरूनच कपडे आलेले होते म्हणतात. प्रत्येक दिवाळीला प्रत्येक सणाला मी कधी माहेरात गेले ना, आई 2-4 साड्या वगैरे घेऊन पाठवायची म्हणतात. मला कधीही सासरमधून तेवढ्या वर्षामध्ये 8-9 7-8 वर्षामध्ये जोपर्यंत मुलं नव्हती तोपर्यंत मला पहिले 1-2 वर्षात जे घेतलं असेल तेच म्हणतात. त्याच्यानंतर मला कधीही काही फुटका मणीसुद्धा कुणी घेतला नाही, ना नवऱ्यानं ना सासरच्यांनी म्हणतात. आणि त्या दिवशी पहिल्यांदा त्यांनी दार बंद केलं आणि मला बोलले म्हणतात की हे तुझ्यासाठी आणले. आणि मी बघितलं तर 2 हार. मला असं पहिल्यांदा वाटलं की हे खोटे आहेत का काय. तर मी म्हटलं किती रुपयाचे आहेत? तर आणि मला फार आनंद झाला आणि मी अगदी ह्यानं बोलेल, अगं हे सोन्याचे आहेत असं म्हटल्यावर मला एवढं म्हणजे एवढं तुम्हाला काय सांगू म्हणतात. मला उडी मारू का काय आणि म्हणजे एकदम मोठ्यानं ओरडू का काय असं झालं म्हणतात. माझा जीव असा हे झालं. आणि हे खरं आहे. त्यांनी म्हटलं हळू बोल हळू बोल आणि अजिबात आवाज करू नकोस. आणि ती आईंची त्या दिवशी माझे भोग सरले असं म्हणतात. त्या दिवशी सेवेची पूर्तता झाली. इतक्या वर्षांची माझी उपासना होती म्हणतात. उपासना आणि सेवा ह्या गोष्टी खेळ नाही म्हणतात. आणि लवकर आपल्याला आज गेले आणि उद्या त्याची प्रचिती लगेच आली तर ते आपलं खूप मोठं मागचं काहीतरी पुण्य असणार. खूप लवकर जर गुरूंनी हे झालं तर कृपा केली तर. बाकी तोडगे बिडगे केले तर तुम्हाला लगेच रिझल्ट येतील आणि लगेच तुमचं जाईल पण हे आहे. पण गुरूंची कृपा व्हायला वेळ लागला तरी पण ती सोडू नका म्हणतात त्या. आणि ती कृपा झाली एकदा की जगातली कुठलीही ताकद येऊ दे तुम्हाला मागं नाही खेचू शकत म्हणतात. आणि त्या दिवशी माझे भोग सरले असं वाटलं मला. आणि खरंच तसं झालं म्हणतात. त्याच्यानंतर त्यांनी जे त्या दिवशी सोन्याचे म्हणजे 2 हार केलेले होते म्हणतात मला. एक आपण आत्ता जे म्हणतोय की म्हणजे एक सोन्याचं जे घंटण म्हणतोय आपण मोठं ते पण ते दोऱ्यातलं असल्यासारखं होतं म्हणतात. म्हणजे पूर्ण साखरेतलं असं नव्हतं. तर ते घंटण पण त्याला पदक खूप मोठे खूप जास्त मणी होते त्याच्यामध्ये. जवळजवळ म्हणतात एक धरून नाही म्हटलं तर म्हणतात 100 असतील 100-200 असतील. आता काय एवढं आठवत पण नाही म्हणतात. पण ते त्यावेळेचं होतं. आणि एक पूर्ण सोन्यात आता हार म्हणतोय ना आपण तशा टाईपचं केलेलं होतं. तर ते बघून मला इतकं आश्चर्य वाटलं. असं वाटलं की ते घालावं आणि सगळ्यांपुढं मिरवत जावं. पण ते भाग्य लवकर नव्हतं म्हणतात. का तर ते मला त्यांनी तिथंच ठेवायला लावलं. आणि मला आपल्यासाठी ठेव आपल्या खर्चासाठी ठेव म्हणून त्यांनी मला 8,000 रुपये दिलेले होते म्हणतात. आपल्यासाठी हे ठेव नंतर कधीही आपल्याला उपयोगाला. 8,000 म्हणजे जोक नाही म्हणतात. त्यावेळेचे 8,000 म्हणजे खूप मोठी रक्कम म्हणतात. आता लाखामध्ये ती रक्कम. तर त्यावेळेला मग मला असं वाटलं ह्या माणसाला वर्षभरात एवढा फायदा पडायला लागला आहे. आपल्याला तर ह्याने नकभरसुद्धा दाखवलेलं नाही आहे. आणि म्हणजे एवढा पण मला खूप आनंद झाला. असू दे म्हटलं काही का असेना पण आईंनी निदान मला एक फुटका मणी करायची तरी बुद्धी दिली या माणसाला. तर त्यावेळेला पहिल्यांदा खूप आनंद झाला. खूप ती एकादशी अविस्मरणीय आहे म्हणतात माझ्यासाठी. ती एकादशी जी होती ती. आणि मग त्याच्यानंतर म्हणतात एक 6 महिने गेले असतील 6-7 महिने पुढं गेले असतील आणि परत म्हणतात
आणि सेवा चालूच होती. आधनंमधनं त्यांनी पैसे आणून द्यायचे, कधी 400 रुपये, कधी 1000 रुपये असं आणून द्यायचे म्हणतात. खूप पैसा मिळायला लागलेला होता म्हणतात. मसाल्यांच्या ह्याच्यामध्ये त्या म्हणजे मसाले म्हणजे आपण घरची लक्ष्मी म्हणतोय म्हणतात. मी रोज मसाल्यांच्या पाया पडायची म्हणतात. का तर ह्याच्यावरती माझ्या नवऱ्यानं मला पहिल्यांदा सोनं केलं आणि ह्याच्यावरती म्हणजे माझं घरात लक्ष्मी यायला लागल्या म्हणून मी रोज उठलं की मसाल्याच्या डब्यांना पाया पडायची म्हणतात. आणि हे माझ्या जावांना कळे ना की ही मसाल्यांना का गं तू पाया पडतस. तर मी हसायची, पण माझ्या सासूबाईंना कळायचं म्हणतात की हिला सांगितलेलं आहे म्हणून, पण त्यांनी कधी बोलल्या नाहीत म्हणतात. आणि मग नंतर जवळजवळ 6-7 महिने गेले असे आणि माझी सेवा ते चालू होती. मग मी नामस्मरण ज्यावेळेपासून पैसा मिळायला लागलेला होता त्यावेळेपासून 15-20 मिनिटाचं नामस्मरण एका ठिकाणी बसून करायला लागले म्हणतात. आणि तर त्यावेळेला म्हणतात 6-7 महिन्यांनी मी प्रेग्नेंट राहिले, बरोबर 7व्या वर्षी. मग किती वर्षांची माझी उपासना झाली म्हणतात बघा. 9 वर्ष, तरी 9 वर्ष ते जे भोग होते, मस्करी नाही आहे. 9 वर्ष एकत्र फॅमिलीमध्ये राहून आणि गावात एखाद्या राहून लोकांचे त्यावेळी आणि ते पण टोमणे खाणं खायची गोष्ट नाही आहे म्हणतात. आणि 9 वर्षानं मी प्रेग्नेंट राहिले. प्रेग्नेंट राहिल्यानंतर म्हणतात कुणी बाहेर सांगितलं नाही, म्हणजे माझ्या जावांनी सांगितलं असलं तर काही माहिती नाही म्हणतात, पण माझ्या सासूनं वगैरे अजिबात बाहेर सांगितलं नाही वगैरे. आणि मग म्हणतात खूप आनंद झाला नवऱ्याला वगैरे. आणि नंतर 2-3 महिन्यानंतर मी माझ्या बोलले की मी खूप वर्षापासून आईंचं करता, कलावती आईंचं, आणि मी कधी बोलले नाही तुम्हाला की खूप वर्षापासून आईनं वगैरे पण सांगितलेलं. त्यांना जर वाटलं ते तसे जर माणसं दिसली तर सांगायचं, नाही तर काही हे करायचं नाही, आपलं आपण करायचं गपचूप. आणि तर माझ्या मिस्टरांना म्हटलं की एवढ्या वर्षाची उपासना होती माझी, काहीतरी भोग असतील म्हणून वेळ लागला, पण हे जे. आणि हां, सगळ्यात महत्त्वाचा त्यांनी अनुभव सांगितलेला की ज्या दिवशी प्रेग्नेंट राहिले, ही न्यूज ज्या दिवशी कळली त्या दिवशीसुद्धा एकादशीच होती म्हणतात. आणि माझ्या सासूबाईंना त्यांना असं वाटलं की आमची एवढ्या वर्षाची एकादशी माझ्या मुलाला फळली, ते पण असेल म्हणतात. पण माझ्या ह्यानं माझ्या आईंनी केलेली कृपा होती ती. का तर एवढ्या वर्ष मग सासूबाईंची काय एकादशी फळली नाही त्या म्हणतात. आणि आईनीच ते. आणि माझ्या मुली ज्या वेळेला सर्व्हिसला लागल्या म्हणतात, दोघी पण मुली ज्या वेळेला सर्व्हिसला लागल्या म्हणतात त्या दिवशी गुरुवार होता आणि एकीच्या ह्याच्या वेळेला सर्व्हिसला ज्यावेळेला लागली त्यावेळेला एकादशी होती म्हणतात. तो भाग नंतरचा. तर त्या म्हणतात मग तर मी ज्या वेळेला प्रेग्नेंट राहिले म्हणतात तर त्यावेळेला खूप सारा पैसा त्यावेळेला तर खूप मिळाला म्हणतात. आणि ह्यांनी आणून माझ्याकडे द्यायची. मला भीती पण वाटायची म्हणतात कुणाला कळलं तर. का तर एकत्र फॅमिलीमध्ये लपवणं खूप मोठी गोष्ट आहे म्हणतात. आणि मग मी भ्यायची आणि जरा रूममधनं बाहेर जायची भीती वाटायची. का तर मुलं वगैरे होती छोटी छोटी सगळ्यांची वगैरे ते म्हणतात. आणि घरातल्या कामांमधून ते आपण लक्ष नाही दिलं, कोण आलं कोण गेलं रूममध्ये हे झालं, तर त्या गोष्टींची खूप भीती होती. पण खूप पैसा मिळाला म्हणतात. ज्यावेळेला मी प्रेग्नेंट होते ना त्यावेळेला खूप पैसा मिळाला म्हणतात. आणि ज्या वेळेला माझी म्हणजे हे आली काय म्हणतो आपण त्याला, डोहाळे जेवण, हे ज्या वेळेला आलं म्हणतात त्यावेळेला माझ्या मिस्टरांनी ते पैसे थोडेफार त्यातले काढले म्हणतात आणि खूप मोठं माझं डोहाळे जेवण केलं. त्यावेळेला नातेवाईक आलेले होते आणि त्यामुळं म्हणतात ही गोष्ट थोडीफार जावांना कळली. आणि एवढा खर्च ह्यांनी केला आहे ते. आधी त्यांना वाटलेली की काहीतरी केलं असेल, एवढ्या वर्षानं राहिले म्हटल्यावर कुणाकडनं तरी तिकडून कर्ज वगैरे घेतलं असेल किंवा घेतलं असेल उसनं. पण ही गोष्ट कुणालाच माहिती नव्हती म्हणतात की हा एवढं मिळवायला लागलेला आहे. आणि मग म्हणतात जावांमध्ये त्यांनी कुजबूज चालू झाली की ह्यांनी एवढा पैसा मिळवायला लागल्यात, सासूबाई कसं काय त्यांच्याकडनं घेत नाहीत, बिझनेस चालू केला आहे, भावांना सांगितलं नाही, हे सांगितलं नाही. आणि त्याच्यानंतर मग थोडी वादावादी झाली, पण सासू सासऱ्यांनी ती मिटवली. आणि त्याच्यानंतर मग थोड्या दिवसांनी मग माझी मुलं व्हायच्या आधीच वाटण्या वगैरे पण सासू सासऱ्यांनी केल्या म्हणतात की प्रत्येकाच्या आपल्या आपल्या वेगवेगळ्या वाटण्या आणि चुली वेगळ्या झाल्या म्हणतात.
पण चुली वेगळ्या जरी झाल्या तरी ते घर एकच होतं म्हणतात. अजिबात त्या घरातला एकोपा नष्ट झाला आहे असं कधीही नव्हतं म्हणतात. सासू सासरे वारले, त्याच वेळेला प्रत्येकाने आपापली वेगवेगळी घरं बांधली. आणि म्हणतात ज्यावेळेला माझी डिलेवरी झाली, त्याच्यानंतर डिलेवरी झाल्यावर मी आईंचं पूर्ण म्हणतात नामस्मरण पूर्ण ते दुखत होतं माझं त्यावेळेला. त्यावेळेपासून त्याच्या आधीपासूनच म्हणतात नामस्मरणावर एवढा भर दिलेला होता. पूर्ण काम करताना मी नामस्मरण करत होते. आणि माझे मिस्टरसुद्धा 3ऱ्या-4थ्या महिन्यापासून ज्यावेळेला मी आईंचं सांगितलं तुम्ही पण थोडंफार करत जावा, तर म्हणतात मी झोपले किंवा काय झालं, मला कधी त्रास व्हायला लागला तर माझ्या पोटावर हात ठेवून ते नामस्मरण करायचे. एवढा जो बदल झालेला होता या माणसामध्ये, तो फक्त आईंची कृपा होती म्हणतात. नाहीतर काही नव्हतं म्हणतात आयुष्यामध्ये. आणि मग नंतर डिलेवरी झाली त्यावेळेला परत सगळेजण नाराज म्हणतात. दोन्ही मला मुली झाल्या का, तर मला जुळ्या मुली झाल्या म्हणतात. आणि मग माझे मिस्टर पण नाराज झाले आणि घरातले सगळे एवढ्या वर्षांना राहिले ते राहिले, एखादं पोरगंसुद्धा हिला झालं नाही असं बोलायला लागले म्हणतात. पण आज त्याच्यानंतर म्हणतात मुली जशा मोठ्या होत गेल्या ना तसे माझे मिस्टर म्हणजे विसरत गेले. थोड्या काळानं ते विसरले म्हणतात. 7-8 महिन्याच्या मुली ते झाल्यावर ते मागं पडत गेले. त्या मुलांकडे बघून ते त्यांचं मागं पडत गेले. पण लोक टोमणं द्यायचे तसे देत होते घरातले, मुलीच झाल्या तिला म्हणून. का तर दोघी जावांना मुलं होतीच. पण म्हणतात माझ्या आईंनी काहीतरी ठरवलेलं, म्हणून गुरु जे ठरवत असतात ना त्यात कधीच काही चूक असू शकत नाही. आपल्याला काहीतरी चांगलंच त्यातनं होणार असते म्हणतात. आज माझ्या दोन्ही मुली म्हणतात, माझ्या दोन्ही मुली टीचर झालेल्या आहेत. माझ्या इच्छेप्रमाणे मी त्यांना टीचर केलं म्हणतात. म्हणजे मी नाही केलं, आईंनी केलं म्हणत होत्या त्या. माझ्या इच्छेप्रमाणे दोघींनी पण BEd केलं, दोघी पण टीचर झाल्या माझ्या मुली. आणि पैसा मसाल्याच्या ह्याच्यातून खूप सारा पैसा मिळतच होता म्हणतात. ज्यावेळेला वाटण्या झाल्या, सगळी घरं वेगवेगळी झाली सासू सासऱ्यांनंतर वगैरे, तर त्यावेळेला सगळ्यात मोठं माझं घर झालं म्हणतात. ते बघून माझ्या जावा म्हणा किंवा शेजारी पाजारी म्हणा किंवा नातेवाईक म्हणा एवढे जळायला लागले म्हणतात. मुली माझ्या छोट्याच होत्या म्हणतात, 7-8 वर्षाच्या होत्या म्हणतात मुली माझ्या. त्यावेळेला सासू सासरे वारले आणि त्यांनी सगळं आधी व्यवस्थित केलेलं होतं. तेवढ्या बाबतीत खरंच चांगले होते म्हणतात. सगळ्यांना समान वाटून दिलेलं होतं. शेती पण आमची भरपूर होती. आणि माझे मिस्टर सगळ्यात कमी मिळवणारे, पण माझे मिस्टर सगळ्यात जास्त मिळवायला लागलेले होते म्हणतात. ज्या वेळेला हे झालं त्यावेळेला म्हणतात सगळ्यात जास्त माझे मिस्टर कमवत होते. ही सगळी आईंची कृपा होती म्हणतात. मला कळत नव्हतं, पण ही सगळी आईंची कृपा होती. आणि आज माझ्या मुलींच्या समोर माझे म्हणजे दिरांची जी मुलं आहेत म्हणतात बेरोजगार आहेत म्हणतात. अगदी म्हणजे वाया गेले आहेत म्हणतात. माझ्या मोठ्या दिरांची दोन्ही मुलं तर पूर्ण वाया गेलेत म्हणतात. आणि माझ्या मुली त्यांच्यासमोर टीचर आहेत म्हणतात. माझ्या मुलींचं सगळं चांगलं. आणि आईंच्या ह्याच्यामध्ये त्या वाढल्यामुळं कुठल्याही गोष्टींची मी त्यांची काळजी केली नाही म्हणतात. तेवढं निशंकपणाने मी विश्वास ठेवायला नंतर शिकले म्हणतात. 8-9 वर्षात खूप डळमळीत विश्वास होता म्हणतात. मला अजिबात आईंचं काहीसुद्धा हे वाटत नव्हतं. फक्त नमस्कार करायचं, पण मी मागून काहीच देत नाही आहेत ह्या, म्हणून मी मागतच नव्हते म्हणतात. आणि ज्या वेळेला मी तुम्हाला सांगते, ज्यावेळेला आपण मागायचं सोडतोय ना त्यावेळेला आपण न विचार केलेले इतकेसुद्धा यशाची शिखरं आपल्यासमोर येतात. आणि तर त्या म्हणतात ज्या वेळेला हे सगळं हे झालं, मोठ्या मुली व्हायला लागल्या, माझ्या मुली हुशार आहेत, ह्यांचं घर एवढं मोठं झालेलं आहे, हे झालेलं आहे, हे बघून म्हणतात गावाकडचे लोक फार हे असतात म्हणतात. खूप कटकारस्थानं केली, खूप माझ्या मुलींविषयी माझ्याविषयी आमच्या घरात भांडणं लावायला परत नवरा बायकोत हे करायला पण प्रयत्न केले. थोडेफार झाले पण त्यांच्या मनासारखे. पण आई हे करू देत नाहीत म्हणतात. आपलं असं काय विस्कळीत होऊ देत नाहीत म्हणतात. जरी अडचणी आल्या तरी म्हणजे शत्रूंना असं पूर्ण आपल्याला चित करतील असं जी त्यांची स्वप्न असतात ते करू शकत नाहीत म्हणतात. जे पण शत्रू असतील ते खूप त्रास देण्याचा पण प्रयत्न केला. माझ्या मुली म्हणतात एवढ्या चिकाटीच्या शिकल्या एवढ्या आहे ना की
की प्रत्येक वेळेला नम्रात असायच्या म्हणतात, प्रत्येक वेळेला शाळेत नम्रात असायच्या. कधी माझ्या मुलींनी घरकामात कुचराई केली नाही, कधी हे केलं नाही. माझी छोटी मुलगी तर म्हणतात कुकिंग एवढं भारी करते, तिनं क्लासेस वगैरे सुद्धा लावून बाहेरनं क्लासेस वगैरे सुद्धा लावून एवढ्या भारी भारी डिशेस आम्ही कधी जन्मात बघितलेल्या नव्हत्या, तेवढ्या आम्हाला तिनं खायला घातल्या म्हणतात. आणि दोन्ही मुलींची लग्न पण झाली, सगळं चांगलं झालं म्हणतात. त्यांची मुलं वगैरे आम्ही सगळं बघितलं लवकर म्हणतात. आणि सेवा ही जी महत्त्वाची गोष्ट आहे ना, ती एवढी जास्त आमच्या घरात आहे म्हणतात. आता आमच्यात आत्ता या गोष्टी माहिती पडल्या म्हणतात यूट्यूबमुळं, ह्याच्यामुळं, की बाहेर काय काय हे आहे, म्हणजे हे उपाय ते उपाय, आणि हे असं केलं की हे घरात असं होतं आहे, वास्तुशास्त्र वगैरे काही आम्हाला माहीत नव्हतं म्हणतात. पण आईंनी वास्तुशास्त्रानुसार सगळं करून घेतलं म्हणतात. आणि आईंनी आमच्या आयुष्यात निगेटिव्हिटी घालवण्यासाठी हे उपाय ते उपाय, तर ते भजनानं आणि नामस्मरणानंच माझ्या घरातली गेली म्हणतात. त्रास होतोय, पण सेवा जर असेल ना, तर कुणीही आपलं कितीही वाईट टोकाला जाऊन विचार करू दे आणि कितीही वाईट टोकाला जाऊन काय करायचं ते करू दे, त्यांना नामोहरम व्हायला लागतंय. मी स्वतः अनुभव घेतलेले आहेत. माझं लग्न तुटल्यातच जमा होतं म्हणतात, तुटल्यातच जमा होतं. अजून थोडे दिवस गेले असते तर म्हणजे मला कुठंतरी नेऊन त्यांनी कुठंतरी ढकलून दिलं असतं आणि ह्यांचं दुसरं लग्न लावलं असतं. इथंपर्यंतचे होते म्हणतात. सगळ्या गोष्टी नाहीत सांगता येत, पण हे अशा गोष्टी आई सगळ्या मागं टाकतात म्हणतात. सगळ्यांचं सगळं चांगलं होणार. जे पण सेवेत आहेत ना, त्यांनी अगदी कसून सेवा करा म्हणतात. किती परीक्षा यायच्या तेवढे होऊ देत, किती दुश्मन यायचे तेवढे होऊ देत, आणि किती त्रास व्हायचा आहे तेवढं होऊ दे. कधी कधी नाराज व्हा, आई आहेत आपल्या त्या आपण तिथल्याशिवाय कुठं अधिकार दाखवू शकत नाही. नाराज व्हा, पण सेवा सोडू नका, उपासना सोडू नका, असं म्हणत होत्या त्या. उपासना केली ना 101% आपले प्रारब्धांनासुद्धा मागं फिरावं लागणार, आपल्या शत्रूंना नामोहरण व्हावं लागणार. जर त्यांनी शत्रू म्हणूनच सगळ्या गोष्टी करत असतील तर त्यांना हरावं लागणार कुठल्याही व्यक्तींना, असं म्हणतात त्या. आणि सेवा खूप महत्त्वाची. आपलं जे घेतलेलं आहे हातात, आज जे गुरूंनी आपल्याला दिलेलं आहे हे कर म्हणून, ते शेवटपर्यंत करायचं म्हणतात. आज आम्ही दोघं म्हणतात, माझ्या मिस्टरांचं वय 70 वर्ष झालं, माझं आता 68 वर्ष सुरू झालं म्हणतात. मला यांचं 70-71 सुरू झालं आहे म्हणतात. तरीही अजून म्हणतात विश्वास बसणार नाही, पण आम्हाला साधं BP-सुद्धा नाही आहे म्हणतात. शुगर बिगर फार लांबची गोष्ट. ही माझ्या सगळी आईंची कृपा आहे म्हणतात, सगळी आईंची कृपा आहे. आणि सगळ्या गोष्टी साध्य होतात म्हणतात, होतात. मी माझ्यावरनं सांगते म्हणतात, सगळ्या गोष्टी साध्य होतात आणि होतातच. आपली जर सेवा उपासना असेल तर. फक्त मी 9 वर्ष मस्करी नाही म्हणतात, लग्नाच्या आधी 3 वर्ष माझी एवढी सगळ्यात मोठी इच्छा आईंनी मारली की मला शिक्षिका व्हायचं होतं, पण ती इच्छा माझ्या मुलींच्या रूपात त्यांनी पूर्ण केली म्हणतात. काहीतरी भोग असतील की जे मी हे केले. त्याच्यानंतरसुद्धा 6-7 वर्ष, म्हणजे 9-10 वर्ष तरी झालीच त्यांची ही परीक्षा. तर असे असतात म्हणतात परीक्षेचे क्षण. तर असेच. आणि त्याच्यानंतरसुद्धा काय सगळं चांगलं झालं म्हणजे सगळं चांगलंच नाही. असतात आधेमध्ये असतात, त्रास असतात, भोग असतात, प्रॉब्लेम्स असतात, आजूबाजूची लोक त्रास देणारे असतात. सगळ्या गोष्टी असतातच, चालूच राहणार त्या माणसाच्या आयुष्यात. पण आपली जी उपासना आहे ना, ती उपासना आपल्याला सगळ्यातून तारून नेते, हे मात्र नक्की. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.